नमस्कार. मी अरविंद आठले. आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या काही श्लोकाबद्दल बोलणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही अध्यात्मिक विषय घेता आणि याच्यामध्ये हा विषय कुठला आहे आणि कशा प्रकारचा आहे. हा थोडासा वेगळ्या प्रकारचा विषय समर्थांनी मांडलेला आहे आणि तुमच्यासमोर तो ठेवावा असं मला प्राकर्षाने वाटलं. कारण संसार नीटका असल्याशिवाय अध्यात्म होऊ शकत नाही. आणि संसार नीटका कसा असेल तर घरचे सर्व मंडळी, घरातली बायका, मुलं, आई वडील जे कोणी असतील ते सर्व जरा खुशीत असतील, त्यांची कोणतीही चिंता तुम्हाला नसेल, तर स्वाभाविकपणे संसार बऱ्यापैकी नेटका होतो. असा सर्व संसारी माणसांचा अनुभव असेल. आता हा संसार नेटका म्हणजे माणूस खुश असला पाहिजे घरात. हा खुश कसा राहतो हे खुश घरच्या स्त्रीवर अवलंबून आहे. घरातलं सगळं जे काही सुख आहे हे घरातली आई, बहीण, पत्नी या स्त्रियांवर अवलंबून आहे. ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. आणि हे जर अवलंबून असेल तर स्त्रीचा सर्वात छान चांगला गुण जो आहे की सर्व कुटुंब एकत्र राखणं, ते काम ती अतिशय इमाने इतबारे करत असते. आणि हे काम करण्यासाठी तिचं मुख्य साधन कोणतं आहे? तुम्हाला व्यवस्थित खाऊ पिऊ घालणे. आणि हे व्यवस्थित खाऊ पिऊ घातल्याबरोबर अर्धा माणूस खाण्यापिण्यावर त्याचं सुख अवलंबून असतं. हे आपण नाकारत नाही. अन्नदान सर्वात श्रेष्ठ का म्हटलं आहे याचंही कारण पहा की बाकी कुठल्याही गोष्टींनी तृप्ती होत नाही. संपत्ती, अजून काहीही, कुठल्याही याने तृप्ती होत नाही. पूर्णपणे माणूस बाद झालं समजा, आता काही नको असं होत नाही. परंतु अन्न जर तुमच्या पोटात व्यवस्थित, तुडुंब व्यवस्थित जर असेल तर ते ठराविक मर्यादेबाहेर तुम्ही खाऊ शकत नाही, कितीही तुमच्या आवडीचं असलं. त्यामुळे अन्नदान सर्वात श्रेष्ठ मानलेलं आहे, अन्न सर्वात श्रेष्ठ मानलेलं आहे. म्हणून आपल्याकडे अन्नपूर्णेची पूजा होते. घरच्या स्त्रीने अन्नपूर्णेने जर सुखात ठेवलं असेल, मर्जीत ठेवलं असेल, अन्नपूर्णेच्या मर्जीत जर ती स्त्री असेल तर तिच्या हाताला चव येते. आणि ह्या हाताच्या पदार्थांची चव ज्यांनी घेतली तो घरात खुश असतो. तुम्ही बाहेर थकून मागून आले आणि एक छान, तुम्हाला आई असो, पत्नी असो, कोणी असो, मी हा भेदभाव इथे करत नाही आहे, काही छान पदार्थ तुम्हाला आणून दिला आणि चहाचा घोट, त्यावेळी तरी त्यासारखं सुख दुसरं कुठलं असत नाही. हे मान्य करावं लागेल. आणि मग ही जी घरची अन्नपूर्णा आहे तिच्या हाताला चव केव्हा येते? ती जर सुखात असेल, आनंदात असेल तर तिच्या हातची चव वेगळी असते. हे तुम्ही विसरू नका. ते तिखट मीठ, तेच सगळे पदार्थ असूनही प्रत्येक स्त्रीच्या हाताची चव वेगवेगळी असते. ह्याचं कारण त्या स्त्रीची आत्मिक समाधान हे मुख्य कारण आहे. जी समाधानी असते तिच्या हाताला चव असते. तिच्या कसल्या इच्छा असत नाही शिल्लक बाकीच्या. स्वयंपाक करताना आपण घरातल्या माणसांना सुखात ठेवावं, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावा, खाऊ पिऊ छान त्यांना घालून त्यांना समाधानी ठेवावं. समाधान अन्नावर खूप आहे. खूप लोकांची मी उदाहरणं पाहतो की अन्नाशिवाय होत नाही. किती मोठे असोत ते, जिभेला जिंकणं ही फार अवघड गोष्ट आहे. अध्यात्मातली ती फार कठीण गोष्ट आहे. त्यामुळं जीभ समाधानी असणं ही घरच्या स्त्रीवर अवलंबून आहे, तुम्ही विसरू नका. आणि याविषयी स्वयंपाक हेच तिचं मुख्य साधन आहे. अन्नपूर्णेच्या हातात पळी दिलेली आहे. अन्नपूर्णेची मूर्ती पहा तुम्ही. मध्यंतरी एक अन्नपूर्णेवर मी लेख दिला होता. अक्षरशः शेकडो ठिकाणी तो लोकांनी आपापल्या नावाने सुद्धा दिला. काय हरकत नाही. शेवटी त्यात काय म्हटलं आहे हे महत्त्वाचं आहे.
कोणाच्या नावाने दिला ह्याला काही फार मोठं महत्त्व नाही आहे. त्यामुळे हा स्वयंपाक कसा उत्तम व्हावा याविषयीही रामदास स्वामींसारख्या महाराजांनी स्वतंत्र विषय म्हणून लिहिलेला आहे. आणि ही जी मोठी गंमत आहे त्याच्याविषयी आता आपण विचार करणार आहोत. शक्तिबुद्धी विशेष नाही आलस्याचा विशेष, कार्यभागाचा संतोष अतिशयसी, असं ते समर्थ म्हणतात रामदास स्वामी. त्या स्त्रियांनी जर समाधानाने काम करायचं असेल, बिनाआळसाने काम करायचं असेल तर त्या स्त्रीला शक्ती पाहिजे आणि बुद्धी पाहिजे. आणि आळस हा सगळ्यात मोठा शत्रू आपला आहे. आणि केलेल्या कामाचा जर संतोष असेल तर स्त्री ती संतोषी राहील. कामाचा संतोष असला आणि कोणालाही खाऊ पिऊ घालताना अत्यंत तृप्त अशी वृत्ती असेल, खाऊ पिऊ घालणाऱ्याची वृत्तीसुद्धा तृप्त असावी लागते, आणि त्या तृप्त वृत्तीने केलेला स्वयंपाक असेल तर ती वृत्ती तिच्या स्वयंपाकात उतरते आणि समोरच्या माणसात ती वृत्ती शिरते. अन्नाचा फार मोठा परिणाम आपल्या सगळ्या गोष्टींवर आहे, रोजच्या वागणुकीवर. आता स्वयंपाकीड या नावाचं एक स्फुट रामदासांनी लिहिलं, त्यातला हा श्लोक आहे. ते कसे संत आहेत, रामदास स्वामींसारखा अनेक विषयावर त्यांनी लिहिलेलं आहे. केवळ परमेश्वर या एका ध्येयसमोर ठेवून त्यांनी केलेलं नाही आहे. त्यामुळे व्यावहारिक त्यांचं अत्यंत सूक्ष्म निरीक्षण होतं. आणि हे सर्व त्यांनी अत्यंत खुबीने सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन समाजाला केलेलं आहे. आता ते काय म्हणतात की आता ऐका स्वयंपाकिणी बहुत नेटक्या सुगरिणी, अचूक जयांची करणी नेमस्त दीक्षा. सुगरण पाहिजे, ज्यांचं जे करणं आहे अचूक पाहिजे, त्यात काही वाया जायला नको. आणि ते कसे नीट स्वयंपाक करावे, कसे पदार्थ करावे याचं मार्गदर्शन ते पुढे करतात. गोड स्वादिष्ट रुचकर, एकाहून एक तत्पर, न्यून पूर्णाचा विचार कदापि न घडे. घरात होणारा स्वयंपाक हा सर्व घरातल्या व्यक्तींना योग्य अशा प्रकारचा असला पाहिजे आणि तो कुठेही कमी पडणार नाही, कोणी अर्धवट उपाशी राहणार नाही. राहिलं तरी त्यात ती तृप्ती, त्याच्याला थोडंही खाल्लं तरी हरकत नाही, पण त्याच्या मनाला तृप्ती असावी एवढी काळजी त्या स्त्रीने स्वयंपाक करताना घेतली पाहिजे. रोगी अत्यंत खंगले, तेणे जे अन्न पाहिजे भक्षिले, भोजन रुचीने गेले दुखणे त्याचे. अत्यंत खंगिष्ट असा रोगी असला आणि त्याने जर रुचकर असं अन्न खाल्लं, रुचकर भोजन केलं तर त्याचं दुखणं जातं असं ते म्हणतात. बरेचसे दुखणे मानसिक असतात आणि मन खुश असेल तर ती दुखणे आपोआप कमी होतात. एक त्यांनी किती सूक्ष्म विचार केला आहे पहा. अत्यंत खंगलेल्या रोग्यालाही उत्तम वाटेल असं अन्न सुगरटीने करावं की जेणेकरून ते अन्न खाल्ल्यानं त्याचं दुखणं दूर होईल. एक काय काय त्यांनी किती सूक्ष्म विचार करून ते लिहिलेलं आहे. आता उत्तम अन्ने निर्माण केली, नेणो अमृते घोळिली, अगत्य पाहिजे भक्षिली, ब्रह्मादिप्ती. स्वयंपाक असा असला पाहिजे की तो अमृतासारखा, अमृतच त्यात टाकलं स्वयंपाकात असं वाटलं पाहिजे. देवांनाही आवडेल असा स्वयंपाक करणं हे सुगरणीचं काम आहे. स्त्री ही सुगरण असली पाहिजे, जे आहे त्यात तिने भागवलं पाहिजे. जे आहे त्या चार मोडक्या वस्तूमध्ये सुद्धा तिने उत्तम अन्न, तिची वृत्ती स्वतःची शांत आणि समाधानी असेल तर ती नक्की त्यात बरोबर कोंड्याचा मांडा करून ती स्त्री तुम्हाला खायला घालू शकते. सुवासेची निवती प्राण, तृप्त चक्षु आणि घ्राण, कोठून आणिले गोडपण काही कळेना. आता हे कुठून आलं त्या अन्नामध्ये गोडपणा? स्वयंपाकाच्या नुसत्या वासानं आपल्याला तृप्ती येते. हॉटेलच्या बाहेर गेल्यानंतर कसा भजींचा वास आला की आपण हा आज जाऊन खाल्ली पाहिजे असं जसं तुम्हाला वाटतं, आनंद होतो. डोळे आणि नाक त्यामुळे त्या नुसतं अन्न पाहिल्यानंतर तृप्त व्हायला पाहिजे. मोठ्या हॉटेलमध्ये तुम्ही जाल, त्यांची जी अन्नाची मांडणी असते
ती अशी आकर्षक असते की ते पाहिल्यानंतरच तुम्हाला खायची इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. पाहूनच, अन्न पाहून सुद्धा सुख उत्पन्न झालं पाहिजे. पदार्थांची चव इतकी छान असावी की एखादी इतकी सुंदर चव कशी आली असा खाणाऱ्याला प्रश्न पडला पाहिजे. आपण नेहमी पाहत असलेलं उदाहरण म्हणजे महाप्रसाद. कुठल्याही देवाचा नैवेद्य जो महाप्रसाद असतो याला एक विशिष्ट अशी चव असते, कारण त्या महाप्रसादाचं त्या देवतेने अन्नग्रहण वासाने ग्रहण केलेलं असतं. विशेष काही न टाकता सुद्धा देवासाठी आत्मीयतेनं जो हा काही महाप्रसाद केलेला असतो तो अत्यंत अप्रतिम होतो. त्यात घरी किती मसाले टाका आणि काही करा तेही होत नाही, इतका तो उत्तम स्वयंपाक महाप्रसादाचा असतो. हा अनुभव तुम्हाला आला असेल. आणि एवढा स्वयंपाक केल्यानंतर पहिले काय केलं पाहिजे? पहिले देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. त्यांनी तो ग्रहण आधी केला की त्याची कृपादृष्टी त्या प्रसादावर पडली पाहिजे. देववासाचा भोगता, सुवासेची होय तृप्तता, एरवी त्या समर्था काय द्यावे. हा नुसत्या वास त्याला पुरेसा आहे. त्याच्या वासाने जी तृप्ती त्याला मिळते ती तृप्ती त्या अन्नात येते. नाही तर दुसरं तुम्ही त्या देवाला काय देऊ शकता? तृप्ती तुम्ही त्याला जर दिली तर तो तुम्हाला तृप्त करतो. अन्नपूर्णेचं जे अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे यासाठी आहे. देवाला नैवेद्य दाखवतो आणि देव फक्त वासानंच तृप्त होतो. आपण सामान्य माणसाला दुसरं देवाला देणार काय? देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच बाकीच्यांना वाढावं आणि जेवताना देवाचं नामस्मरण करावं. पुंडलिक वरदे हारी विठ्ठल. जेवताना पंक्तीमध्ये आपण वेगवेगळी काव्य म्हणतो, श्लोक म्हणतो, त्यांनी आणिक उत्साह येतो. घरच्या दोन माणसात तो उत्साह वाटत नाही, पण मोठ्या पंक्तीमध्ये हे जे चाललेलं असतं त्याचं एक वेगळं वातावरण तयार होतं. आणि हे वातावरण करणं हे त्या गृहिणीचं काम आहे. अशा प्रकारे गृहिणीने स्वयंपाक केला तर सर्व कुटुंबाचं आरोग्य अत्यंत उत्तम राहील. सुदृढ कुटुंब सुदृढ समाज निर्माण करेल. आणि अशा या स्वयंपाकाची फलश्रुती समर्थ काय सांगतात? भव्य स्वयंपाक उत्तम, भोजन करते उत्तमोत्तम, दास म्हणे भोगता राम जगदांतरे. अतिशय उत्तम स्वयंपाक खाणारे जे भोजन भाऊ आहेत तेही उत्तमोत्तम आहेत, चवीनी खाणारे आहेत, स्तुती करत खाणारे आहेत. जेवताना तुम्ही त्या पदार्थाची स्तुती करा. त्या बाईच्या अंगावर मुठभर माग चढतं की नाही बघा. तुम्हाला आवडतं, ह्या माणसाला आपण या आपल्या अन्नाने सुख दिलेलं आहे, समाधान दिलेलं आहे. याचं समाधान त्या माऊलीला फार मोठं प्रचंड समाधान असतं. आणि अशा प्रकारे जे मिष्टान्न चवीनं ग्रहण करणारे लोक तृप्त झाले म्हणजे कोण? आत्माराम तृप्त होतो. हा आत्माराम कोण आहे? आत बसलेला श्रीराम. कारण श्रीराम सर्वांच्या अंतरी आहे. या श्रीरामाला तृप्त करा. म्हणून अन्नाचं जे प्रचंड महत्त्व समर्थाने सांगितलेलं आहे. तुम्हालाही तुमच्या व्यावहारिक जीवनातही लक्षात येत असेल की छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मनाच्या राहतात. मी असे पेशंट पाहिले अगदी शेवटच्या अवस्थेत मला अमुक एक खायची इच्छा आहे. अगदी साधू संतसुद्धा त्याला अपवाद नाही आहेत. त्यांनासुद्धा काही ना काही खायची इच्छा होत असते. अन्न अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे अन्न महत्त्वाचं जे आहे, हे महत्त्वाचं अन्न करणारी जी कोणी आहे, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, आता जमाना बदललेला आहे. आता पुरुषांनीही तितकंच सुंदर अन्न सुंदर चांगल्या मनाने करावं. चांगल्या मनाने खायला घालण्याची त्यांची इच्छा व्हावी. आणि ही जर इच्छा झाली, चांगल्या मनाने जर ते दिलं तर खाणारा तृप्त होतो. त्याची तृप्ती त्याच्या चेहऱ्यावर दिसत असते. हा तृप्त चेहरा ज्या भगिनीला दिसतो ती आतून आनंद. मग तिला शेवटी थोडं कमी पडलं तरी चालतं. शेवटी जे काय उरलं असेल त्याच्यावरती आपलं भागवते. पण तरीही ती भुकेली अशी राहत नाही, तृप्त असते ती. ही तृप्ती आपल्या घरच्या स्त्रियांना येईल असं वातावरण ठेवण्याचं काम घरातल्या सर्व मंडळींचं आहे. थोडा हा विषय सामाजिक मी पुढे हा घेणार आहे. उपासक असला की त्याचं घर समाधानी शांत जर असलं तर त्याची उपासना अतिशय चांगली होते.
कुठल्याही स्त्रिया, संतपुरुषांच्या स्त्रिया पहा, कोणी घरात ती घेऊन यायची जेवायला, त्यांनी कधी त्यांच्या तोंडावर आठी नाही. आपला नवरा आहे आणि तो जो कोणी ज्या कोणाला आणेल त्याला भुकायला, त्या भुकेलेला असेल त्याला आपण खायला घालणं हे त्यांना कर्तव्य वाटत असतं. त्यावेळी तर कुठे हॉटेल नव्हते बाहेर, किंवा चला येता येताना एक या ठिकाणची मिसळ त्याला खाऊ घातली, चला घरी आल्यावर चहा केला तरी पुरे, असं नव्हतं त्यावेळी. तो जो पाहुणा येत असे तो घरच्या या स्त्रीच्या हाताच्या चवीने तृप्त होत असे. घरच्या पहा तुम्ही, जुन्या ज्या स्त्रिया घरच्या आहेत त्यांच्या हाताला का चव होती, तर तुमच्या इतके प्रश्न त्यांच्यासमोर नव्हते. आता सगळ्या मेजॉरिटी घरातल्या स्त्रियांना इतक्या चिंता असतात वेगवेगळ्या, आणि ह्या चिंता असल्यामुळं त्यांना अनेक वेळा काही करावं आणि खावं असं वाटतं. त्यांना वाटतं बोलावणं बाहेर तर कशाला पाहिजे, कटकट वाटते त्या स्वयंपाकाची. अशी आज परिस्थिती आहे. समाज इतका दिवसेदिवस व्यग्र होत चाललेला आहे. अपेक्षा वाढलेल्या आहेत लोकांच्या, अमुक पाहिजे तमुक पाहिजे. अमुक एक या ठिकाणी या हॉटेलमध्ये मी असं खाल्लं तर त्याला घरीही तसंच त्या आपल्या बायकोनी करावं असं वाटायला लागतं. अरे बायकोनी करावं असं वाटणं ठीक आहे, मग त्यासाठी तू काय करतोस? तू का नाही शिकत? तुलाही यायला पाहिजे ना. त्या स्त्रीला तर खुश ठेवलंस तू, आई असो कोणी असं, मी याच्या संबंधी असं म्हणत नाही. नवरा बायको एवढं एकच नातं नसतं घरामध्ये. घर टिकवण्यासाठी आई वडील बहिणी भाऊ या सगळ्यांनी एकत्वाने राहावं लागतं. एकमेकांचं प्रचंड प्रेम त्यांना असावं लागतं, आणि हे प्रेम असेल तर त्या घरात सुख समाधान आपोआप राहतं. हे प्रेम उत्पन्न करणं, एकमेकांची सामंजस्याने राहणं, आणि या सामंजस्याने एकमेकावर प्रेम करून एकमेकांना साथ देऊन एकमेकांचा उद्धार करणं. प्रेमाने उद्धार होतो. आता मोठे स्वामी टेंबे स्वामी मोठे महाराज यांनी जे स्वतंत्र द्विसहस्री गुरुचरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये 2 अध्याय असे आहेत की नवरा बायको एकमेकावर इतके प्रचंड प्रेम करीत असतात की जन्मोजन्मी ते एकत्र येतात आणि आपापला उद्धार आपल्या स्वतःच्या प्रेमाने करून घेतात. इतकं त्या प्रेमामध्ये सामर्थ्य आहे. टेंबे स्वामींसारख्या माणसांनी ही उदाहरणं द्यावी, यावर स्वतंत्र अध्याय लावेत. यातलं इंगित तुम्ही लक्षात घ्या. आपल्या घरी अत्यंत सुखाचं वातावरण, आपल्या बायकोवर अत्यंत निरपेक्ष प्रेम म्हणतोय. हल्ली हे सगळं बिघडत चाललं, याचं वाईट वाटतं. छोट्या छोट्या कारणावरून स्त्री पुरुषांचे वाद होतात, नवरा बायकोंचे वाद होतात. छोट्या कारणासाठी घटस्फोरापर्यंत वेळ जाते. वर्षानुवर्ष ते कोर्टाच्या कचेऱ्या चालतात. मनस्वास्थ्य सगळं जातं. पैसा नुसता काही कामाचा नाही आहे. मनाचं स्वास्थ्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे, आणि ही संपत्ती तुम्हाला मिळवायची असेल तर घरच्या स्त्रियांना सुखात ठेवणं. ते सुख काही केवळ त्यांना तुम्ही हॉटेलिंग केलं, सिनेमे दाखवले आणि खूप भरजरी वस्त्र घेऊन दिली म्हणून मिळतं असं नाही. तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा, त्यांच्याशी आचरण प्रेमाने करा, आणि हे जर कराल तर त्या अत्यंत सुखात राहतील. त्या जितक्या सुखात राहतील तेवढं तुम्हाला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतील. शेवटी ही देवघेव आहे. तुम्ही द्याल तर त्या देतील. हे लक्षात ठेवा. आनंदाने संसार करा. या विषयावर अजून पुष्कळ काही बोलावं असं मला वाटतंय. आज समाजाला या विषयाची सुद्धा गरज आहे. जितक्या अध्यात्माची गरज आहे तितकीच याही विषयाची गरज आहे. म्हणून मी आज मुद्दाम हा समर्थांचा स्वयंपाकीण हा विषय घेतला. आनंद माना, आनंदात राहा, आनंदाने संसार करा. नमस्कार.